बसस्थानक म्हणजे प्रवाशांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय. ग्रामीण भागातलं बसस्थानक असो किंवा शहरी भागातलं असो, शहरी भागातून ग्रामीण भागात जाणारी ही लालपरी अनेक प्रवाशांना नेहमी दिलासा देत असते. गरिबांची लालपरी ही संवेदना अनेक वर्ष या महामंडळामध्ये चालू आहे. आता आपण जे उभे आहोत ते रत्नागिरीचं बसस्थानक. या बसस्थानकाची उभारणी आता नव्याने होते. जुनं बसस्थानक अनेक वर्ष जीर्ण झाल्यामुळे, अनेक वर्ष त्याचा वापर झाल्यामुळे काही प्रमाणात ते मोडकळीस आलं होतं. त्याची दखल घेत जिल्ह्याचे उद्योगमंत्री, राज्याचे आणि पालकमंत्री जिल्ह्याचे उदयजी सामंत यांनी याकरता सुमारे जवळजवळ 20 कोटी रुपयेची तरतूद ह्या बसस्थानकासाठी केली. सुरुवातीच्या काळामध्ये या बसस्थानकाचं जे काम सुरू झालं त्यावेळी तो एक चर्चेचा विषय झाला आणि काही प्रमाणात त्याची टीका दस्तूरखुद्द नामदार सामंतांना सुद्धा सोसावी लागली. परंतु गेले राजकारणात गेले 20 वर्ष जे सामंत अतिशय हिरिरीने म्हणा मजबूतीने उभे आहेत, त्यांनी एखादी गोष्टीचा निर्णय घेतला तर त्याची मुहूर्तमेढ रोवली की ती पूर्णत्वाला नेण्याचा त्यांचा जो इरादा असतो तो अनेकदा आपण पाहिलाय. आणि त्याच अनुषंगाने बसस्थानकाच्या बाबतीत टीका होऊ नये, सामंत डगबगले नाहीत, तर त्यांनी ह्या बसस्थानकाची उभारणी अत्याधुनिक पद्धतीने करायचा निर्णय घेतला. आणि आज हे बसस्थानक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या निधीतून करण्यात येते आणि त्याची जबाबदारी घेतली रत्नागिरीतील ज्या काही तरुण मंडळींनी एकत्र येऊन निर्माण इन्फ्रास्ट्रक्चरची जी काही कंपनी उभी केली त्या कंपनीच्या मार्फत या बसस्थानकाचं काम सुरू झालं. 5 वर्ष रखडलेलं ह्या बसस्थानक बांधकाम निर्माण इन्फ्रास्ट्रक्चरने हाती घेतल्यानंतर वर्षभरामध्ये त्याला मूर्त स्वरूप आलं. आणि आता येत्या काळामध्ये म्हणू नये, येत्या 2 महिन्यामध्ये हे बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा सुरू होणार आहे आणि प्रवासी वर्गाला ते दिलासा देणार आहे. आपण आज उभे आहोत या बसस्थानकामध्ये आणि ह्या बसस्थानकांची निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर मार्फत जी उभारणी केली जाते त्याची जबाबदारी एक निर्माण कंपनीच्याच एक सचिन कांबळे यांच्यावरती ही जबाबदारी आहे. आपण त्यांनाच विचारूया नेमकं ह्या बसस्थानकामधल्या सुविधा काय आहेत, हे बसस्थानकाचा आकारमान किती आहे आणि याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सुविधा आणि प्रवाशांसाठी किती बसेसची ये जा आणि कशा प्रकारे होईल हे आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. सचिनजी, आपलं स्वागत आहे टाइम डिलेमध्ये. आपण एक अत्यंत इंद्रधनुष्य पेलला असंच म्हणावं लागेल, कारण बसस्थानकाचा सुरुवातीचा प्रवास हा फार खडतर होता आणि नंतर तुमच्या कंपनीने घेतल्यानंतर तो जलद गतीने झाला. नेमकं या बसस्थानकामधली नेमकी सुविधा, त्याची नेमकी आजची स्थिती काय? साधारण आता हे जे काम आहे ते साधारण 90% जवळ काम पूर्ण झालेलं आहे. काही 10% काम आहे ते साधारण महिना दीड महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे. साधारण या इमारतीमध्ये 2 मजले आहेत. पहिला मजला ग्राउंड फ्लोअर आहे, तो सिटी बससाठी आहे व दुसरा मजला आहे तो साधारण आपला ग्रामीण भागासाठी वाहतुकीसाठी आहे. पहिल्या ग्राउंड फ्लोअरमध्ये साधारण एक आपल्याला 18 गाड्या आहेत. त्यानंतर एक नियंत्रण कक्ष आहे, पोलीस चौकी आहे, त्यानंतर रिझर्वेशन काउंटर आहे, हिरकणी कक्ष आहे, लेडीज आणि जेंट्ससाठी स्वतंत्र टॉयलेट ब्लॉक आहेत. त्यानंतर ड्रायव्हर कंडक्टरसाठी आराम करण्यासाठी लेडीज आणि जेंट्ससाठी स्वतंत्र सुविधा आहे, त्याच्यामध्ये टॉयलेट अटॅच आहेत. अशी साधारण ग्राउंड फ्लोअरची रचना आहे. तसेच फर्स्ट फ्लोअरला नियंत्रण कक्ष, कॅन्टीन, तसेच साधारण 5 गाळे आहेत, रिझर्वेशन काउंटर आहे, हिरकणी कक्ष आहे, त्यानंतर पोलीस चौकी आहे आणि एक पार्सल रूम आहे. अशी फर्स्ट फ्लोअरची रचना आहे. आणि त्याच्यावरती एक ऑफिससाठी एक फ्लोअर साधारण केलेला आहे. तर तो त्या म्हणजे एसटीच्या ऑफिससाठी स्वतंत्र केलेला भाग आहे. तो हे एसटीचं जाणं येणं साधारणपणे कशा प्रकारचं असेल? साधारण आता कलेक्टर ऑफिसचं कंपाऊंड सोडलं तर पुढे जरा आल्यानंतर एक ग्रामीण भागासाठी एंट्रीसाठी एक बससाठी आपल्याला रस्ता ठेवलेला आहे. त्याच्या जरा पुढे आलात की रिक्षा स्टँड आहे. रिक्षा स्टँडला लागूनच तिथे पब्लिकसाठी येण्या जाण्यासाठी जागा आहे, एंट्री पॉईंट आहे तो. त्यानंतर त्याच्या जरा पुढे आलात की सिटी बस आता रेग्युलर ज्या या सिटी बस एंट्री करतात तिथून सिटी बससाठी एंट्री आहे. आणि दोन्ही बस जाण्यासाठी एकच मार्ग जो आत्ताचा चालू आहे तोच मार्ग असणार आहे. वरच्या ग्रामीण भागाच्या गाड्या आहेत त्या वरती लागून साधारण इमारतीच्या पलीकडेच्या साईडला आपण रॅम्प केलेला आहे. त्या रॅम्पमधून खाली येऊन आपल्याला एक्झिट पॉईंटला जातील. तिथून जवळजवळ 5 वर्ष रखडलेलं काम होतं, पण आपल्या कंपनीने आलं तर ते वर्षभरामध्ये त्याला मुहूर्त लागला. मुहूर्तमेढ रोवली गेली नव्हे तर प्रत्यक्षात ते काम आता पूर्णत्वाला जात आहे. काय असं तुमच्याकडे गुडविल आहे की ते कामाला जलद गती आली?
गुडविल असं काही नाही, आपली काम करण्याची इच्छा असेल तर सगळ्या गोष्टी होतात. आणि साधारण आपल्याला सामंत साहेबांचं सहकार्य म्हणजे त्यांनी जे निधी उपलब्ध करून दिला तो वेळोवेळी आम्हाला मिळाला आणि त्यामुळे आम्ही हे पूर्ण करू शकलो. निधी वेळोवेळी मिळाला म्हणून ह्या निर्माण इन्फ्रास्ट्रक्चरला काम पूर्ण करावं लागलं. काम पूर्ण होतंय, जाता येता तो प्रवासी पाहतोय आणि येत्या काळामध्ये ह्या प्रवाशाला ह्या ठिकाणी दिलासा मिळेल आणि एसटीचा ही लालपरीचा प्रवास पुन्हा एकदा सुखकर होईल, यात कुठलीही शंका नाही. टाइम्स डिजिटलकरता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.